व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शिवसेनेचे बॅच मफलर परिधान करून प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात भेट देऊन धनुष्यबाणाला मत देण्याचे आवाहन केले। नांदगाव शहरातील गांधी चौक येथून स्वतः व्यापारी बांधवांनी शिंदे गटाचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रचारार्थ शहरात प्रचार रॅली काढली होती। व्यापाऱ्यांनी एकत्र होत शिवसेनेचे धनुष्यबाणाचे चिन्ह आकर्षित अशी गळ्यात शाल घालून प्रत्येक व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन त्यांना धनुष्यबाणाला मत देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी काही व्यापाऱ्यांनी आपले मनोगत मांडताना सर्व व्यापारी सुहास अण्णा कांदे यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत असे सांगितले। सध्या सुरू असलेले भयमुक्त राजकारण हे साफ खोटे असून घाणेरडे राजकारण आहे असे मत सुनील कासलीवाल यांनी व्यक्त केले। तर नांदगावमध्ये कुठलेही भयमुक्त परिस्थिती नाही, विरोधकांकडे मुद्दा नसल्याने त्यांनी खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे असे देखील मत रमेश करवा यांनी मांडले। सुहास अण्णा कांदे यांनी विकास तर केलाच पण सामाजिक बांधिलकी ही जोपासली। छोट्यातला छोटा व्यापारीही सरळ त्यांना भेटून आपली कामे करून घेतो असा अनुभव ज्योती प्रसाद अग्रवाल यांनी देखील बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। काही विरोधकांकडून माझ्या बाबतीत खोटा प्रचार केला जातो आहे। मी सुहास अण्णांचा खंदा समर्थक आहे आणि सुहास अण्णांना आम्ही सर्व मिळून निवडून देणार आहोत असे कणखर आवाजात रोहित दर्डा यांनी सांगितले। प्रत्येक व्यापारी आपापली मते मांडत असताना सुहास अण्णा कांदे यांनी सर्व धर्माला सोबत घेऊन काम केले असल्याचे देखील सलीमभाई शेख यांनी बोलून दाखवले। तसेच नांदगाव मतदारसंघाला पहिल्यांदा असा सेवाभावी आमदार मिळाल्याचे रमेश काका कायस्थ यांनी बोलून दाखवले। याप्रसंगी नांदगाव शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरे येऊन येणार कोण? येणार कोण? सुहास अण्णा कांदे यांनी नांदगावचा विकास तर केला आहे, परंतु त्यांनी सामाजिक बांधिलकी जास्तीत जास्त जपलेली आहे। जसं सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की 70% समाजकारण आणि 30% राजकारण या उद्देशाने सुहास अण्णा कांदे हे चाललेले आहे आणि प्रत्येक छोट्याच्या छोट्या व्यापाऱ्यांचं आणि नांदगावच्या जनतेचं काम त्यांनी स्वतःहून केलेलं आहे। म्हणून आम्ही व्यापारी आज त्यांच्या प्रचारार्थ रॅली काढत आहे। गावात पाठिंबा सुहास अण्णा कांदे यांना आहे आणि याला म्हणतात भयमुक्त नांदगाव। नांदगाव विधानसभेचे सध्याचे आमदार श्री अण्णासाहेब कांदे साहेब गेल्या 5 वर्षापासून अहोरात्र जनतेच्या सेवेमध्ये संपूर्ण त्यांनी आपलं वेळ खर्ची केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं कोरोना काळामध्ये जो काही संपूर्ण गोरगरिबांसाठी त्यांनी संपूर्ण वेळ दिला, गोरगरिबांपर्यंत त्यांनी अन्नधान्य पोहोचवलं, ते आजपर्यंत आमच्या पाहण्यात तरी या 30-40 वर्षात कधीच घडलं नाही। आज 30-40 वर्षामध्ये आम्ही पुष्कळसे आमदार बघितले, परंतु इथे जो सन्मान आणि जी वागणूक आणि जी कार्यतत्परता निर्णय घेण्याची ही फक्त अण्णा आणि अण्णांकडेच आहे। परंतु 100% सांगतो, हे जे चालवलंय भयमुक्त राजकारण हे सगळं खोटं आणि घाणेरडं आहे। जो विकास आमदार साहेबांनी केलाय तो 100% लोकांना दिसतोय आणि त्याची प्रचिती येणाऱ्या विधानसभेमध्ये मागच्यापेक्षा जास्त 50,000च्या पुढे मतांनी आमदार साहेब निवडून येतील अशी मी ग्वाही व्यापारीच्या वतीने। आमचे कुटुंब प्रमुख आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी तर निभवलीच आहे आणि त्यातल्या त्यात माझं नाव घेऊन त्यांना गावात जी बदनाम करायची काही विरोधी नेत्यांची षडयंत्र चालू आहे ते एकदम खोटं आहे। अण्णा साहेबच निवडून येणार यात काहीच हे नाहीये। भयमुक्त नांदगाव मध्ये कोणत्याही प्रकारचं दहशतीचं वातावरण नाही। 2.5 वर्षात सर्वसामान्य माणूस आमदार साहेबांपर्यंत पोहोचून आपले वैयक्तिक कामं असो किंवा गल्लीतले कोणतेही कामं असो मोठ्या हिरिरीने प्रत्येक माणूस भाग घेऊन काम करून देतो। त्यामुळे नांदगाव मध्ये कोणत्याही प्रकारचं भयमुक्तीचं वातावरण नाही।
समोरच्यांकडे कोणत्याही प्रकारचा मुद्दा नसल्याने भयमुक्त शब्द घालून आणि लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातोय। या गोष्टीचा आम्ही व्यापारी वर्गातर्फे निषेध करतो आणि सर्व व्यापारी वर्ग हा अण्णासाहेब कांदे यांच्या मागे आहेत आणि ते प्रचंड मतांनी निवडून येणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। जय सुहास अण्णा कांदे यांचा आम्हाला आणि आमच्या समाजासाठी अति उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। सुहास अण्णा कांदे यांनी प्रत्येक समाजाचे नाव होणारे कार्य करून दाखवले। असा आमदार भूतोन भविष्य कधी नांदगावात घडणार नाही। आजपर्यंत नांदगाव तालुक्याला असा सेवाभावी उमेदवार कोणी मिळाला नाही। असे काम सुहास अण्णा कांदे यांनी नांदगावसाठी केले आहे। तरी सर्वांनी त्यांच्या या कार्यात आपण सहभागी होऊन त्यांना निवडून आणावे असा आशीर्वाद आहे। सुहास अण्णा कांदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव, नांदगाव तालुका प्रतिनिधी।